हा. चला, डॉक्टर दीपाली रामढवे मॅडम, तुमचे खूप धन्यवाद. शेअरिंगसाठी आलेला आहात तुम्ही वेळ काढून दवाखान्याच्या तुमच्या बिझी शेड्यूल मधनं. खूप खूप धन्यवाद. तर तुमचं मनोगत मला अपेक्षित काय आहे? कार्यक्रमाबद्दल कौतुक होतच नेहमी, माझ्याबद्दल संस्थेबद्दलही होतं. मला असं अपेक्षित आहे की तुम्ही काय एफर्ट्स घेतलेत ना, ते फार महत्वाचे आहेत. आणि माझ्यात बदल कुठला झाला आणि कशाने झाला, हे फार महत्वाचं आहे. तर ते तुम्ही कृपया सांगितलं तर फार बरं होईल. चालेल मॅडम. करा, सुरू करा. बोलू मॅडम? हा, बोला. चालेल. आत्मवंदन मंगल मॅडम आणि सर्वांना आत्मवंदन. मंगल मॅडमनी जेव्हा सांगितलंय की तुम्हाला तुमचे मनोगत व्यक्त करायचे, तेव्हा मला म्हणजे तेव्हापासून विचार चालू झाले डोक्यात की काय बोलू मी, काय बोलायचंय मला. आणि मला जवळजवळ एक 2-2.5 वर्ष झाले आहे विहंगमशी आणि मंगल मॅडमशी विहंगमशी अटॅच होऊन. मग तेव्हापासून मला एक एक आठवायला लागलं की अरे आपण सिक्वेन्सनी कसं कसं आपल्यात प्रगती होत गेली. मग तेव्हाचा एक प्रसंग मला आठवतो. मी तो मंगल मॅडम सोबत पण शेअर केला नाही, पण मला त्याचं नंतर आकलन झालं की म्हणजे आमचं हॉस्पिटलचं वगैरे नवीन कन्स्ट्रक्शन झालं होतं घराचं. मग तेव्हा मला डेकोरेटिव्ह आयटम्सची वगैरे खूप आवड आहे आणि स्वतः पण काही बनवायची आवड आहे. मग वर मला एक छोटा स्टॅच्यू सापडला. म्हणजे तो एक व्यक्ती ध्यान करत बसला आहे आणि एका झाडाखाली ध्यान करत एक व्यक्ती बसलेली आहे असा. त्याआधी मला माझा स्वतःचा ध्यानाशी काही संबंध नव्हता. मंत्राचे ध्यान केले होते पण श्वासावरचे कधी केले नव्हते मी. मग तो स्टॅच्यू मला माहित नाही, पण मी तो स्टॅच्यू विकत घेतला आणि त्याच्या 2-3 महिन्यानंतर मग मी विहंगमशी अटॅच झाले आणि मग मला ध्यान काय वगैरे सगळं कळायला लागलं. मग ते मी म्हणजे मॅडम जेव्हा धाराशिवला आल्या होत्या, तेव्हा मला ते मी त्याच्यावरती लिपन आर्ट वगैरे सगळं छान करून मॅडमला गिफ्ट द्यायचं ठरवलं. पण मॅडमने ते नको म्हटलं आणि तुमच्याच जवळ ठेवा असं म्हटलं, एक प्रेरणा म्हणून. मग मी रोज तो स्टॅच्यू मी बघते आणि हे माझ्या जीवनात जो बदल झाला तो का झाला हे मला त्याच्यामुळे कळालं. म्हणजे आपल्या जीवनात जर काही चांगलं व्हायचं असेल किंवा चांगल्या व्यक्तीशी संस्थेशी आपण जर जोडले जाणार असू, तर आपल्याला त्याची प्रचिती किंवा काही संकेत आधीच मिळायला लागतात, हे मला त्या प्रसंगावरून कळालं. मग आता अ, जसं मला आधी हे सुद्धा माहित नव्हतं की म्हणजे अध्यात्म म्हणजे काय किंवा स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय. जसं मी डॉक्टर आहे, तर डॉक्टरांना आधीच म्हणजे की काय ध्यान करायचं असते, काय ते बसायचं असते वगैरे असतात काही विचार असे. मग हळू म्हणजे मी म्हटलं चला, माझ्या मैत्रिणींनी धनश्री हिंदानी यांनी मला मॅडम विषयी सांगितलं होतं सगळं आणि विहंगम विषयी सांगितलं होतं. मग मी म्हटलं चला आपण करून बघू. मग हळूहळू स्टेप वाईज मॅडम एवढ्या चांगल्या पद्धतीने एक एक गोष्ट सांगायच्या की ध्यान म्हणजे काय, तर तुम्हाला स्वतःची ओळख, तुम्हाला तुम्हाला तुमच्या आत्म्याची तुमच्या सोलची ओळख होणे. आणि म्हणजे जसं बाकी ठिकाणी सांगितलं जातं की तुम्ही विचार शून्य व्हा. मग विचार शून्य होणं हे एवढं सोपं नाहीये. मग मॅडम आम्हाला सोप्या शब्दात सांगायच्या की विचार येतात येऊ द्या, हळूहळू जसे जसे कमी होणार तसं तसं तुमचं ध्यान घटणार. मग मला त्या ध्यानाची एवढी सवय झाली की मी त्या 2-2.5 वर्षापासून मॅडमचा प्रत्येक प्रोग्राम करते. आणि तो सकाळचा असो किंवा संध्याकाळचा किंवा रात्रीचा ओंकार ध्यान असो काही, मी तो सिन्सिअरली प्रत्येक प्रोग्राम करते व प्रत्येक इन्स्ट्रक्शन्स मॅडमच्या फॉलो करते. आता मॅडम, तुम्हाला जर तुम्ही डायरेक्ट तुमची ओळख नाही करून दिली. तुमचं नाव आणि काय शिक्षण झालंय, हा दवाखान्याचं टायमिंग, याच्यातनं तुम्ही वेळ कसा काढता सगळ्या कार्यक्रमाला, ते सांगा ना, महत्वाचं आहे. हा, मी डॉक्टर दीपाली रामढवे. मी धाराशिव येथे राहते. मी एक डेंटिस्ट आहे आणि माझं स्वतःचं क्लिनिक आहे. सकाळचं टायमिंग 10 ते 2 असते आणि संध्याकाळचं 5 ते 9 अशी टायमिंग असते. आणि या वेळातून पण मी स्वतःसाठी वेळ काढते. आणि मला त्या ध्यानाची एवढी गोडी निर्माण झाली आहे की
मग तो सकाळचा 4:30चा वेळ असो की रात्रीचा वेळ असो, मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते. आणि म्हणजे सकाळच्या ध्यानाची तर मी म्हणजे स्वतःहून जर ध्यान करायला बसलं तर एवढं शक्य नाही की स्वतः 4:30ला मी उठणार. पण मी स्वतः वाट बघत असते की मॅडम कधी एखादा प्रोग्राम सांगतात की नाही आता आपण सकाळी 4:30 पासून घेऊ. तर आणि प्रत्येक ध्यानाचं महत्व मॅडम खूप छान पद्धतीने समजावून सांगतात. आता समजा जर तुम्हाला कोणी म्हटलं की चला ध्यान करायला बसा, तर तुम्ही म्हणाल मला मी कसं काय सगळं सोडून म्हणजे माझ्या सांसारिक गोष्टी सोडून मी ध्यान करायला कसं बसायचं. तर मॅडमनी आम्हाला आधीच ते सांगितलं की म्हणजे ध्यान तुमच्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता किंवा तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या सगळ्या मिळवता मिळवता तुम्ही अध्यात्म स्पिरिच्युअलिटी कसं तुम्ही मिळवू शकता. तर डायरेक्ट मॅडमनी आम्हाला म्हणजे अध्यात्माशी न जोडता जसे काही कोर्सेस घेतले की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही कसं मिळवू शकता. जसे की आयुष्य बदलाचे अत्याधुनिक शास्त्र, ओंकार ध्यान. ओंकार ध्यानाने तुमच्या फुफ्फुसांवर परिणाम म्हणजे चांगला परिणाम होतो, तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. अ, जसं मला आधी सारखी सर्दी व्हायची, ती माझं सर्दी व्हायचं पूर्ण बंद झालंय. नंतर आयुष्य बदलाचे शास्त्र हे म्हणजे सांसारिक गोष्टी मिळवण्यासाठी एकदम खूपच मॅडमनी छान परफेक्ट प्रोग्राम बनवलेला आहे. त्यात हार्ट मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, पिक्चर मेडिटेशन, असे खूप प्रकार आहेत. आणि ह्या म्हणजे या कोर्सचा एवढा फायदा झाला मला की हा कोर्स मॅडम आणि आतापर्यंत 2-3दा घेतलेला आहे. पण हा कोर्स जेव्हा चालू पण नसतो तेव्हा पण मी हे डेली लाईफ मध्ये अप्लाय करते सगळं. आता या कोर्समध्ये मी म्हणजे मॅडमला सुरुवातीपासून सांगितलं होतं जसं म्हणजे मी भावाच्या लग्नासाठी मॅनिफेस्ट केलं होतं, ते पण साध्य झालं. आणि त्यात वाक्य कशी घ्यायची, ती वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह असावी, निगेटिव्ह नसावी, ती वाक्य झालेली आहेत. म्हणजे संकल्प लिहिताना पण ते कसे लिहावे इथपासून मॅडम आम्हाला गाईड करतात. आणि दुसऱ्या पण भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे सांसारिक आपल्या जबाबदाऱ्या ज्या असतात त्या सगळ्या जसं मिस्टरांच्या बदलीविषयी झालं, त्यांची त्यासाठी मी मॅनिफेस्ट केलं होतं दिवसातून 15-20 वेळा तरी म्हणजे हार्ट मेडिटेशन करायचे. नंतर आणि एक सवय डॉक्टरांचं व्हिज्युअलायझेशन. डिटेलमध्ये सांगा. डॉक्टरांचं मॅडमचा दवाखाना 3-4 मजली आहे, प्रशस्त, खूप छान, मी भेट दिली आहे. आणि डॉक्टर सर्व्हिसही करतात, प्रॅक्टिसही करतात. आणि ते सांगा मॅडम, डॉक्टरांची केस जरा हो डिटेल. हो. आधी म्हणजे मिस्टरांची बदली परभणीला होती. मग जसा हा मला कोर्स माहिती झाला, मी म्हटलं चला आपण आपल्या या प्रॉब्लेमसाठी हे या कोर्सचा वापर करू शकतो म्हटलं. मग मी म्हणजे दिवसातून एक 15-20 वेळा तरी हार्ट मेडिटेशन करायचे की मिस्टरांची बदली धाराशिवला झालेली आहे. मग एक मला वाटते 2-3 महिन्यातच त्याचा रिझल्ट मिळाला. त्यांची बदली धाराशिवला झाली. त्याच्यानंतर 2-3 प्रकारचे जसे इन्क्रिमेंटचे पेमेंट वगैरे असे 2-3 प्रकारचे त्यांचे पेमेंट पण खूप वर्षाचे अडकलेले होते. मग त्याच्यापैकी म्हणजे 2-3 अजून पेमेंट मिळालं नाही, पण पेमेंट मिळायच्या ती मोठी रक्कम आहे, पेमेंट मिळायच्या प्रोसिजर मध्ये आहे. आता जो चक्रधान चालू आहे मॅडम, तुम्हाला सांगितलं नाही आता सांगते. आता जो चक्रधान चालू आहे त्याच्या पहिल्याच दिवशी न्यूज आली की जसं मी सांगितलं 2-3 प्रकारचे इन्क्रिमेंट आहेत, तर एका इन्क्रिमेंटवर सही झाली आणि तुम्हाला ते 3-4 दिवसात मिळून जाईल. खूप म्हणजे छान. एवढा ऍक्च्युली चक्रधन कार्मिक लेव्हलवर सुद्धा क्लिन्झिंग सुरू करतं, म्हणून तर हा म्हटलं हा या गोष्टी बघा तुम्ही थोडस. हो. छान. तर म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एवढा छान इफेक्ट मला मिळालाय त्याच्यातून. आणि आता ह्या झाल्या सांसारिक गोष्टी. स्पिरिच्युअली म्हणाल तर माझ्या स्वतःत पण खूप बदल झालाय. म्हणजे जसं जसं आपण बाहेरच्या जगात वावरतो, काही निगेटिव्ह लोक आपल्या जीवनात येतात, निगेटिव्ह घटना घडत जातात, आपले एनर्जी डाऊन होते, आपल्या स्वतःवरचा विश्वास कमी होतो. मग हळूहळू जसं जसं मी ध्यान करायला लागले, ध्यानाचे विविध प्रकार करायला लागले,
माझ्या स्वतःत पण तो परत जो आधीचा कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स आला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह गोष्टींपासून मी स्वतः लांब जायला लागले. निगेटिव्ह वाक्य आयुष्यातून निघाली. आणि मॅडम पण एवढ्या कटाक्षाने आमच्या म्हणजे ग्रुप असतात आमचे, तर आमच्या ग्रुपवर एकही निगेटिव्ह वाक्य कुणाला टाकू देत नाही. त्यासाठी तर खूप स्ट्रिक्ट असतात. छोट्या छोट्या गोष्टी जर कुणी निगेटिव्ह वाक्य चुकून जरी आलं तरी त्या सांगतात, नाही हे असं नाही, हे असं लिहायला हवं. तर आता त्या ग्रुपवरच नाही, तिथे म्हणजे इथेच डिस्कशन मध्ये इथेच नाही, तर बाहेरील आयुष्यात सुद्धा आता ती सवय लागली आहे पॉझिटिव्हिटीची. की वाक्य कशी बोलायची, त्या वाक्यांना पण एनर्जी असते. जसं त्या कोणत्या जागेला एनर्जी असते, तसंच वाक्यांना पण एनर्जी असते हे कळायला लागलं. आणि एक आयुष्यात एक स्टॅबिलिटी आली की आजूबाजूला कोणताही निगेटिव्ह प्रसंग घडत असेल तर त्याचा स्वतःवर परिणाम नाही होऊ द्यायचा. त्याचा स्वतःच्या ऑरावर परिणाम नाही होऊ द्यायचा. आणि जसं मॅडम फक्त ध्यानावरच लक्ष देत नाही, तर आणि प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली सांगतात त्या. आणि ध्यानाच्या बरोबरच आम्हाला भरपूर गोष्टींचं ज्ञान पण त्या वेळोवेळी देत राहतात. जसे म्हणजे ओंकार ध्यान म्हणा, किंवा वेगवेगळ्या ध्यानाच्या पद्धती, चक्र ध्यान, देवी ध्यान. आणि याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे काय सायंटिफिक रिझन आहे ते सुद्धा समजावून सांगतात. आता चक्रध्यानाविषयी म्हणजे माझ्या काही मैत्रिणी पण दुसरीकडे करत होत्या, तर त्या मला विचारतात, तुला खरंच फील होतंय का ग ते चक्र जिथे असते तिथे? तर मी म्हणते हो, कारण मॅडमच्या इन्स्ट्रक्शन्स एवढ्या व्यवस्थित असतात, जे म्युझिक फ्रिक्वेन्सी सगळं, की ते चक्र फील होण्यात म्हणजे कुणाला होते कुणाला नाही ही गोष्ट बरोबर आहे. पण त्याचे जे फायदे आहेत ते आयुष्यात आपल्याला अनुभवायला मिळतात. जसा म्हणजे प्रत्येक चक्राचा आहे. जसं विशुद्धी चक्र आहे तर तुमचा बोलायचा कॉन्फिडन्स वाढणार. जो तुमचं जस अनाहत चक्र आहे, हृदय चक्र आहे, तर तुमच्या जे इमोशन्स आहे तुमचे, ते इमोशन्स म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स असतील तर बाहेर पडणार. तुमच्या हृदयात तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन्सच तुम्ही ठेवणार. असा प्रत्येक चक्राचा अनुभव मी स्वतः अनुभव घेतलाय त्याचा, प्रत्येक चक्राचा. आणि मला सगळ्यात जास्त चक्रध्यान आणि देवी ध्यान खूप आवडते. मी वाट बघत असते की मॅडम कधी घेणार आहात. आणि वेळोवेळी मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी वेबसाईटवर जाऊन चक्रध्यान किंवा देवी ध्यान मध्ये मध्ये करत असते. आता देवी ध्यानाविषयी मला एवढं छान वाटलं की म्हणजे मी स्वतः पण लहानपणापासून, म्हणजे जेव्हा आई सांगायची अगं हे व्रत कर, ते व्रत कर, हे म्हणजे असतात ना आधीच्या बायका खूप देवदेव वगैरे करतात. मला तेव्हा पण नाही पटायचं की हे उगच देवदेव काय करतात, उगच फुलं काय वाहत बसतात, उगं हे काय करतात. मग म्हणजे मी आधी पण तसेच म्हणजे देवासमोर जायचं, भावपूजा करायला मी जास्त महत्व देते. आणि जेव्हा मॅडमचं देवी ध्यान मी ऐकलं, मॅडम सांगतात की देवी ही तुमच्यातच आहे, ती तुम्ही स्वतःला भजा, तुमच्या गुणांना भजा. तेव्हा मला एवढं पटलं, नाही मी काही चुकीचा विचार करत नाही, मी जो करत होते मी तो बरोबर करते. आणि स्वतःच्या गुणांना देवी ध्यानाद्वारे तुमच्या स्वतःमधील जे गुण आहे ते तुम्ही त्यांना आणखी उभारी देऊ शकता. आणि तुमच्या गुणांचा इतरांना फायदा करून देऊ शकता. तसेच एक सवय आणखी ही लागली की आधी दुसऱ्यांसाठी मागा. दुसऱ्यांसाठी मागितलं तर तुमच्या आयुष्यात पण आपोआपच ते होणार. आणि जे काही कधी आपल्याला सवय असतेच, कुणी आपल्याविषयी वाईट बोललं तर आपण काही नाही, किती नाही म्हटलं तरी एक वाक्य तरी आपल्या तोंडून वाईट निघते. मग मॅडमनी आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस त्या सांगतात की जे तुम्ही पेराल तेच उगवेल, त्याच्यामुळे ते तसे वाक्य बोलायचे नाही. माफ करणे म्हणजे त्याला माफ करा, किंवा त्याच्याविषयी पण चांगलं बोला म्हणजे तुमच्याविषयी चांगलं होईल. याचे पण खूप अनुभव आले. म्हणजे काही जेव्हापासून मी ध्यान करायला लागले मी एक ऑब्झर्व केलंय की जे वाईट विचार आहे किंवा वाईट विचारांची माणसं आहेत आपल्या आजूबाजूला, आता आमचं हॉस्पिटल वगैरे आहे तर खूप स्टाफ वगैरे असतो, तर ते ज्यांच्या मनात आपल्याविषयी वाईट विचार आहेत
ते आपोआपच काहीतरी कारण घडते आणि ते आपोआपच लांब व्हायला लागली. म्हणजे आपला जो ऑरा आहे, आपल्या ऑराला जे चांगल्या एनर्जीमध्ये ठेवायचं आहे, ते ब्रह्मांडीय ऊर्जा आपोआपच ते घडवून आणते. आणि चांगल्या गोष्टी ह्या म्हणजे आपण चांगलं दुसऱ्यांविषयी चांगलं म्हणतोय, तर आपल्या आयुष्यात आपोआपच चांगल्या गोष्टी ह्या घडत जातात. हे या सर्वांची सवय मला जेव्हा म्हणजे हे ध्यान करायला लागले तेव्हापासून मला याची खूप प्रचिती येत आहे की आयुष्यात सगळे पॉझिटिव्ह बदल होत आहे. निगेटिव्ह छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी त्याचा स्वतःवर परिणाम होत नाही. आणि जरी घरात मी ध्यान करते तरी याचा मला माझ्या घराच्या लोकांवर पण खूप चांगला इफेक्ट दिसला. जसा मिस्टरांमध्ये पण खूप पॉझिटिव्ह इफेक्ट दिसला, मुलामध्ये पण. आणि मिस्टर पण म्हणजे आधी डॉक्टर, तुम्हाला आधीच जसं सांगितलं की डॉक्टर म्हणजे आमचा एकदम विश्वास बसत नाही. पण जसं जसं मी करायला लागले त्यांचा पण या गोष्टींवर विश्वास नव्हता. म्हणजे ते करत नाही, यांना रुटीनमुळे त्यांना वेळ मिळत नाही करायला मिस्टरांना, पण ते मी जे करते मला त्याला ते पूर्ण सपोर्ट करतात, नाही हे बरोबर आहे. आणि ते स्वतः पण मान्य करतात की नाही याच्यामुळे पण गोष्टी पॉझिटिव्ह घडत आहेत आपल्या जीवनामध्ये. तर या म्हणजे मॅडमच्या विहंगामुळे आणि मंगल मॅडममुळे जीवनात खूप पॉझिटिव्ह बदल घडत आहेत. आणि बोलायचं भरपूर आहे, कदाचित मला ते बोलायच्या ओघात सगळं आठवत नाहीये. आणि भरपूर गोष्टी साध्य झाल्या मटेरियलिस्टिक मध्ये पण. जसं मी सांगितलंय मिस्टरांच्या बदलीचं वगैरे. परत व्हिज्युअलायझेशन करताना मी माझं दुसरं डेंटल युनिट मला टाकायचं होतं, ते मी दुसरं डेंटल युनिट टाकलंय. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या होत्या, त्या पण खूप साध्य झाल्या आहेत. आता एक नवीन कोर्स मॅडमनी घेतला भावाचं होता. लग्न हा, झालं भावाचं का? लग्न झालंय. भावाचं लग्नही भावाचं लग्न. मॅडमनी चिकाटीने मॅनिफेस्ट केलं त्याच्याऐवजी. हो. स्वतःच व्हिज्युअलाइज करत होत्या भावाच्या हा. लग्नाचं. कशा आणि आहेत वहिनी, तिथे कशा आहेत? कधी झालं लग्न? एकदम एप्रिलमध्ये झालं मॅडम. अच्छा, वर्ष होत हा. आलं. आणि तिथे पण वाक्य काय बोलायचं म्हणजे तिथे मॅडमनी खूप मार्गदर्शन दर्शन केलं मला, आईला, भावाला. आणि वाक्य काय बोलायचं तर म्हणजे अशी सुंदर मुलगी हवी आहे असं नाही, तर जी योग्य आहे ती हवी. आणि खरंच भाऊजाई पण खूप छान आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिने सगळ्यांना सांभाळून घेतलंय. खूप छान. म्हणजे आपण जे जसा विचार करू तेच आपल्याला मिळेल, याची प्रचिती प्रत्येक वेळेस यायला लागली. छान. आता वेळ कसा काढता तुम्ही? लिखाण वगैरे कधी करता? मॅडम क्लिनिकमध्ये जर मला वेळ मिळाला तिथे करते, हा. नाहीतर रात्री वगैरे बसून करते. बर बर. माझा एक नोटबुक आपली तिथे ठेवली आहे, एक हा. नोटबुक घरी ठेवली आहे. अच्छा, दोन तिथे नोटबुक वेळ मिळाला, ठेवलेत. हा तिथे वेळ हा. मिळाला की तिथे लिहिते, नाहीतर मग घरी लिहिते. छान. धन्यवाद तुमचे मॅडम. तुम्हाला डॉक्टरांसाठी कार्यक्रम करा म्हटलं होतं, त्याचं काही तुम्ही परत फॉलोअप काही ठेवलाच नाही. नाही नाही, आमची चर्चा झाली आहे हा. मॅडम. तुम्ही म्हणत होता ना आपण हो. म्हणजे मार्च एप्रिल मध्ये किती वगैरे येऊ बघू. शकतात साधारण डॉक्टर? म्हणजे आपल्याला ऑनलाईन करायचंय ना की ऑनलाईन ऑफलाईन? ऑनलाईन. ऑनलाईन ना. हम्म. अं, म्हणजे एकदा आपलं ते फ्लायर वगैरे बनवलं ना तर मी सगळ्यांना सर्क्युलेट ठीक करून आहे. म्हणजे सांगू शकते. ठीक आहे, म्हणजे चालेल. सध्या मी तरी फ्लायर चर्चा कर झाली आहे फ्लायर प्रायमरी. करते, मग तारखा टाकू. हा. चालेल. हा. हा. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. धन्यवाद.